नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। मित्रांनो, मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचं नाव आहे जुनं फर्निचर। कास्टिंग महेश मांजरेकर, भूषण प्रधान, उपेंद्र लिम्मे, मेधा मांजरेकर। सो आता आपण पाहूया आधी ट्रेलर काय आणि त्यानंतर आपण त्याबद्दल चर्चा करूया। चला मित्रांनो, ट्रेलर सुरू करूया। माझं नाव गोविंद श्रीधर पाठक। गेल्या महिन्यातच 71 लागलं मला। वयाच्या मानाने तब्येत तशी बरी आहे। हा, गुडघे थोडे दुखायला लागले हल्ली। तुमचे 140 झाले। लिहून ठेव, मी 2 दिवसांनी देतो। उशीर झाला भाऊ यावेळी। काय झालं? पुन्हा भांडून आलात ना कोणाशी तरी? तुला माहितीये मी कोण आहे? काय करू सुहास, मी असाच आहे। असेच आवडता मला। आणि तो चष्मा द्या इकडे। आमचे जावई आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होणार आहेत। माझं अकाउंट मला ऑपरेट करू दे ना। काही बोलू नका बाबा। आज त्या भाजीवालीनी सगळ्यांसमोर ऐका ना बाबा, नंतर बोलूया का आपण? मला आवरायचं हो। सुहास, अभयला फोन लाव। अभयला, हॅलो अभय, काय झालं? त्या सुहासला हार्ट कट झाला। कोण? कोणाचा? माझ्या पत्नीचा, माझ्या मुलाने केलंय। बाबा काय चाललंय? आपण कोर्टात बोलू अभय। सर, फारच भीषण परिस्थिती आहे आज ज्येष्ठ नागरिकांची। हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो, त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो, त्यांना सक्षम बनवतो, त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो, स्वतःचं दुःख लपवून। आई नजरेच्या बाहेर गेली की दाय मोकलून रडणारी मुलं पुढे महिनोन महिने आई वडिलांचं तोंडही बघत नाही। स्वतःच्या सख्ख्या मुलाला उद्ध्वस्त करताना लाज कशी वाटत नाही ह्या म्हाताराला? मुलगा आहे तो माझा, काय होईल त्याला याचा विचार केलायत का? त्याने विचार केला, तुझं काय होईल म्हणून पैसे मागायचे? तुम्ही तर स्टार झालात भाऊ सगळीकडे। 4,72,86,100 हे माझ्या हक्काचे पैसे आहेत आणि मला ते हवेत। काय अपेक्षा तशा आमच्या त्यांच्याकडनं? आम्हाला तुमचं नको पैसे, पण दिवसातना एकदा आमच्या पाठीवर हात फिरवून विचारा ना की आई कशी आहे, बाबा कसे आहात। सो मित्रांनो, आता आपण ट्रेलर पाहिलाच। मित्रांनो, लिटरली गुजबम्स आले अंगावरती, कारण ह्या विचाराला मी जुनं फर्निचर नाव नाही देऊ शकत। ह्या चित्रपटाला मी वास्तव म्हणून बोलू शकतो। संजय दत्तवाला वास्तव नाही, ही रियालिटी आहे। ही जी सध्याची रियालिटी आहे मित्रांनो, तुम्ही कितीतरी बघाल, वृद्धाश्रम असून दे किंवा कुठेही असून दे, आपण आजूबाजूला किंवा शेजारी कुठेही आपण पाहू शकतो, खूप सारे जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यावरती ह्या गोष्टींचं खूपच बर्डन असतं की त्यांना त्यांच्या मुलांकडून, सुशिक्षित मुलांकडून खास करून, कारण शेतकऱ्यांची कधीच आईवडील, कुठलेही शेतकऱ्याचे आईवडील वृद्ध आश्रमात कधीच गेलेले नाही आहेत। हे जे सो कॉल्ड शिकलेले प्रोफेशनल जे असतात ना मुलं, त्यांचेच आईवडील मोस्ट ऑफ तुम्हाला वृद्ध आश्रमामध्ये दिसतात। आणि त्यातीलच एक असा भूषण प्रधानची ही भूमिका दाखवली आहे, जो जेणेकरून मला वाटतं बायकोच्या नादान असून दे किंवा त्याचे जे सासरे दाखवलेत, समीर धर्म अधिकारी दाखवलेत, ते त्यांना बोलतात की मोठी त्यांना एक पोस्ट भेटणार आहे भूषण प्रधानला, आणि त्यामुळे तो मे बी अब्रॉड शिफ्ट झाला आहे। तर त्यामुळे त्याच्या आईवडिलांकडे लक्ष राहत नाही किंवा आईवडिलांना तो एकदम बोलतात ना नेग्लेक्ट करतो सगळ्याच गोष्टींमध्ये। त्यामध्ये महेश मांजरेकरांनी वयाची 71 अशी भूमिका एक नंबर निभावली आहे। कुठेही ते 19-20 वाटत नाही आहे, ह्याला म्हणतात खरा ॲक्टर। त्यांनी जे वेट गेन केलं आहे, त्यांची जी सगळी गेस्चर आहेत, त्यांचं चालणं बोलणं टोटली एकदम प्युअर वाटतंय, कुठेही ओव्हर ॲक्टिंग वाटत नाही आहे।
बाकी कास्टिंगला त्यांच्या सपोर्टला मेधा मांजरेकर नेहमीच त्यांची जी अर्धांगिनी आहेत त्या नेहमी त्यांच्यासोबतच असतात. मेधा मांजरेकरनी सुद्धा भूमिका खूप छान केली आणि त्यामध्ये दाखवलं आहे ट्रेलरमध्ये. मी खूप वेळा मित्रांनो बोललो रिव्ह्यूमध्ये की मला खरंच एखादा गोष्टीचा प्रॉब्लेम असेल तो हाच आहे की तुम्ही ट्रेलरमध्ये सगळ्याच गोष्टी नका दाखवू. ठीक आहे, कारण काय होतं ना, जेव्हा तुम्ही ट्रेलरमध्ये सगळ्याच गोष्टी दाखवता ना, मूवी ऑलरेडी प्रिडिक्ट केला जातो. आधीच मराठी चित्रपटाला गर्दी खूप कमी असते. सगळ्याच गोष्टी ट्रेलरमध्ये दाखवल्या तर त्या मूवी कोण बघणार, बरोबर ना. सो ह्या गोष्टी आहेत. सो मे बी एडिटर्स असतील त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ गेला तर प्लीज नेक्स्ट टाईम मला थोडा विचार करूनच ट्रेलर कट करा. बाकी मला लास्टचा डायलॉगसुद्धा खूप आवडला आहे. त्यानंतर जुनं फर्निचर हे किती स्ट्रॉंग असतं आणि किती नाही ना, ते तुम्हाला पिक्चर बघितल्यावर कळेलच. त्यांनी खूप ताकदीने, जी फिजिकल ताकद नाही म्हणू शकत मी, मेंटली ताकद, खरी ताकद मित्रांनो इथे असते. आणि ह्या ताकदीने हा म्हातारा काय करतोय काय नाही ते आपल्याला येत्या 26 एप्रिलला कळेलच. बिंदास जावा, चित्रपट पहा तुम्ही. तुम्हाला काही गोष्टी पटतील न पटतील, बट हा चित्रपट इकडे लागणारा चित्रपट आहे, इतकं तर नक्की सांगतो तुम्हाला. लिटरली गुजबम्स आले बघून. आणि माझी अजूनही सुद्धा एक विनंती आहे आपले नादान जे बालक आहेत त्यांना की प्लीज असं करू नका. आणि हा चित्रपट डोळ्यात अंजन घालणार आहे, इतकं तर नक्की आहे. आपल्या समाजामध्ये असे विचार करणाऱ्या लोकांच्या डोळ्यांमध्ये हा चित्रपट नक्की अंजन घालायचं काम करतोय. येत्या 26 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतोय, तर आपण पाहू. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.